मुंबई आणि पुण्यामधली दोन दृश्य ऐतिहासिक आणि पारंपरिक असा वारसा लाभलेल्या पुण्यामधल्या गणपती मिरवणुकांना आता सुरुवात होतीये आणि आपण ही थेट दृश्य पाहतोय। ही कसबा गणपती पुण्याचं ग्रामदैवत मानाचा पहिला गणपती या ठिकाणची पाहतोय। बाप्पाची आरती होतीये आणि पुण्यामध्ये देखील आता मिरवणुकांना सुरुवात होईल। मंदिरामध्ये या ठिकाणी उत्सव मूर्तीची स्थापना केली आहे। तिथून आता मूर्ती टिळक पुतळा चौकामध्ये आणली जाईल आणि तिथून पुण्यामधल्या विसर्जन मिरवणुकांना सुरुवात होईल। पुण्यातल्या विसर्जन मिरवणुकांचा एक वेगळाच थाट पाहायला मिळतो आणि म्हणूनच आवर्जून अनेक जण अगदी महाराष्ट्राच्या बाहेरून सुद्धा आधीपासूनच पुण्यामध्ये आलेले असतात आणि मिरवणुकांमध्ये सहभागी झालेले असतात। अत्यंत छोटी आणि सुबक ही छान मूर्ती आपण पुण्यामधल्या कसबा गणपतीची पाहतोय। वाजत गाजत आता बाप्पा मिरवणुकीमध्ये सहभागी होतील। चांदीच्या मखरात विराजमान झालेल्या कसबा गणपतीचं हे सुंदर असं रूप आपण पाहतोय। मानाचा पहिला अशी कसबा गणपती पुण्याचं ग्रामदैवत। अत्यंत ऐतिहासिक असं महत्त्व कसबा गणपतीला आहे आणि बाप्पा आता मिरवणुकीमध्ये सहभागी होतील। आता दोन दृश्य आपण पाहतोय मुंबई आणि पुण्यामध्ये। मुंबईमध्ये विसर्जन सोहळ्याला सुरुवात झाली आहे आणि पुण्यामध्ये मानाचा पहिला कसबा गणपतीची आरती सुरू आहे आणि आरती झाल्यानंतर आता बाप्पा विसर्जनासाठी सज्ज होतात। बाप्पाला मनोमन साखर घेतलं जाते। पुढच्या वर्षी लवकर या असा भावपूर्ण निरोप गुरुजी देत आहेत। आता बाप्पाची सुरू आहे। बाप्पाची मोठी या ठिकाणून हलवण्यात येते। आता मखरामधले बाप्पा पालखीमध्ये विसावतील आणि ही विसर्जन मिरवणूक सोहळा पुण्यामधल्या विसर्जन मिरवणूक सोहळ्याला सुरुवात होईल। दोन थेट दृश्य आता पाहतोय आपण मुंबईतल्या लालबागच्या राजाच्या मंडपातली, तसंच याच परिसरामधल्या मानाचा पहिला मुंबईतला गणपती असलेल्या गणेश गल्लीच्या राजाची आणि दुसरीकडे मानाचा पहिला गणपती कसबा गणपती पुण्यामधून। गणपती बाप्पा आज महाराष्ट्रामध्ये संपूर्ण महाराष्ट्रात वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये असं जल्लोषपूर्ण वातावरण असणार आहे। शहरांमध्ये आज गणपती विसर्जनाच्या मिरवणुका निघतात आणि आनंदात बाप्पाला पुढच्या वर्षी लवकर या असा निरोप दिला जातो। सह्याद्रीची उंची म्हणजे